बघा माझी तारा शोनी, माझी शोनी, माझी तारा शोनी, तारा माझी तारा. ए माझी तारा, माझी तारा एकटी झाली. नील उडून गेला, नील उडून गेला. जाऊ दे, आपण तुला दुसरा जोडीदार शोधू. हां माझ्या ताराला. हां तारा माझी तारा, चारा खाई भरा भरा. माझी शोना तारा, आले माझ्या शोना. झोपलेला बाळ माझा उठला. ओ झोपा झोपा झोप येते, झोप झोप. ए तुई 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 इकडे बसला तुई. ए तुई झोप झोप. तर बघा नील आणि लारा उडून गेली, त्याच्यामुळे पिंजरा खाली झाला. आणि हे दोघे कालपासून खूप उदास आहेत, काही खातच नाहीत. हे बघा फक्त असे बसतात. आणि माझी तारा फार उदास झाली, म्हणून मी ताराला एक दुसरा जोडीदार शोधते माझ्या तारेसाठी. माझी तारा खूप सुंदर गुणी आहे. काय करणार आता, नीलनं किती गलती केली काय माहिती. नील असा कसा उडून गेला. हां तारा, ए माझी तारा शोना, माझी तारा, तारा माझी तारा, माझी तारा. आलं माझी तारा. बसा झुल्यावर, जा झुल्यावर जा, झुल्यावर बस माझे बाळा. हा तूही आहे ना, तिला दाणे खाऊ देत नाही काहीच. तिला तो खूप वृक्ष स्वभावाचा आहे. तो लारासोबत आणला गेला, परंतु हा तूही लाराशी पण मिळतं जुळतं घेत नव्हता. मग लारा एकटीच खुश असायची, हिच्यासोबत खेळायची तारासोबत. आणि आणल्या ना नील तिला फ्लर्ट करत होता, लाईन मारत होता. मग आम्ही म्हटलं नो अलो इंटरकास्ट मॅरेज असं करून. आणि मग बघा ना कसं तिला घेऊन फुर्र उडाला. आता हा ना साधू महाराज आहे. हा जो तुई आहे ना, हा तुई हा एकदा साधूसारखा आहे, खूप वृक्ष आहे तो. की नाही ना लारासोबत काही बॉन्डिंग करत, ते बघा असं मारतो तिला. आणि हिच्यासोबत ही बिचारी जाते त्याच्याजवळ बसते, पण हा तिला जवळही बसू देत नाही, तिच्यापासून दूर पळतो. आणि तुम्हाला मी निरीक्षण केले ते सगळं सांगते, अगदी खरं खरं. आणि ती जशी इकडे काही खायला येते की मग तो पण येतो आणि तिला ना डोक्यात मारतो चोच. मग ती बाजूला होते आणि मग तो खात बसतो, बकासूर बचा खातो. मग ती उदास झाली, कारण तो ना वृक्ष स्वभावाचा आहे. त्याला फक्त ना मारामारी म्हणजे नाही, ते पण नाही, तो फक्त असं काही वेगळाच आहे. तो एकटं राहणं पसंत करतो. आणि ताराला कसं प्रेम करणारा आवडतो. आणि तो नीलू गेला. नीलू सतत तिला भरवायचा, तिच्या सोबत चोचीमध्ये धान्य भरवायचा आणि तिची काळजी घ्यायचा. तर तो गेला. तर असं हे माझं पक्षी निरीक्षण आहे. मी आता ताराला एक जोडीदार शोधते, पण भीती वाटते की ती आता सगळी मी माहिती घेतली, पण तरीसुद्धा मला मला एकटे नाही, तो एकटा राहू शकतो. तिला बोलायला पाहिजे. आणि ती अगदी 3 ते 4 महिन्याची आहे, त्याच्यामुळे तिला एक असं बोलतात ना, ती एकटी कशी राहणार. तिला सोबती हवा ना, साथी. तर आता असेच पाहत राहा, लाईक करत राहा. ती झोपतायत, आता मी त्यांच्यावर पांघरून टाकते. आणि अरे बापरे ऐक, आज आम्ही की नाही घरात पेस्ट कंट्रोल करून घेतली. यांचं बाहेरच होता पिंजरा, आत्ता घेतलं. यांना मी बाहेरच ठेवलेलं, एकदम बाहेर ठेवलेलं पॅसेजमध्ये, मग खिडकीत ठेवलं. तर अशी माझी बघा तारा, फार सुंदर आहे माझी तारा. मी तिला अशी एकटी पाहू शकत नाही आहे. माझा विचार चालला आहे एक छोटा पिंजरा आणून या तुईला त्यात शिफ्ट करावं आणि एक मेल चांगलासा आणून तारेला त्याच्यासोबत ठेवावं. तर माझी ही आयडिया कशी वाटते जरा मला कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.